हॅलो फ्रेंड्स, क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक मोर तयार करणार आहोत पेपर आणि पुठ्ठ्यापासून. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण एक हिरवा पेपर घेतलेला आहे आणि त्याला पानांचा आकार पानाच्या आकाराचा तो पेपर कट करून घेणार आहोत. ही पानाचे आपण खूप सारे आकार कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याला मध्यभागी फोल्ड करून साईडने असे कट देऊन घेणार आहोत. एकदम छोटे छोटे असे कट साईडने देऊन घ्यायचे. त्यानंतर याच्या मध्यभागी आपण एक व्हाईट असा चमकणारा पेपर घेतलेला आहे, त्याला आपण चिटकवून घेणार आहोत. त्याच्यावरती एक पिवळा, त्यानंतर गोल असा लाईट स्काय कलरचा घेतलेला आहे आणि त्या मध्यभागी स्केच पेनने एक हार्ट शेप ब्ल्यू कलरमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि तो पूर्णपणे कलर करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला मोरपंख तयार झालेला आहे. तर याच प्रकारे मी खूप सारे मोरपंख जे ते तयार करून घेतलेले आहेत. आता आपण मोर तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी हा कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि एका पेपरवरती आम्ही मोराचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. तो आपण त्याच्यावरती काढून घेऊयात आणि याच प्रकारे आपण तो कट करून घेऊयात. तर हे आपण 2 पीस कट केलेले आहेत. आता हे एकावर एक ठेवून आपण चिटकवून घेणार आहोत, ज्यामुळे हे थोडंसं जाडसर होईल, वाकणार वगैरे नाही. याला व्यवस्थित फेविकॉल चिटकवून आपण हे दोन्ही पीस चिटकवून घेणार आहोत. ह्या अशा प्रकारे आपण दोन्ही जे पीस आहेत मोराचे बनवलेले ते चिटकवून घेतलेले आहेत. त्याच्या साईडला आपण मास्किंग टेपने अजून व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत. त्याचे जे कडा आहेत सगळ्या त्या आपण सर्व बाजूंनी मास्किंग टेपच्या मदतीने चिटकवून घेणार आहोत, ज्यामुळे त्याचं जो आपण जो कार्डबोर्ड वापरलेला आहे मोर तयार करण्यासाठी, त्याचे जे कागदाचे जे बारीक बारीक तुकडे ते साईडला निघणार नाही आणि इवन वाटेल सगळा. त्यासाठी आपण सगळ्या बाजूंनी त्याला मास्किंग टेपने चिटकवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला कलर करून घेणार आहोत. तर कलर करण्यासाठी मी हा ॲक्रेलिकचा हिरवा कलर आणि त्यात थोडासा निळा कलर घेतलेला आहे. निळा अगदी थोडासा घ्यायचा आहे, एक टिपका. तर अशा प्रकारे आपण मोर जो आहे तो व्यवस्थित कलर करून घेतलेला आहे. आता मोराचा मागचा जो पिसारा आहे त्यासाठी आपण एका कार्डबोर्डवरती गोल आकार कट करून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपण गोल कट करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण जे मोराचे पंख बनवलेले होते ते एक 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 चिटकवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला मोराचा जो पिसारा आहे तो फुललेला दिसतोय. यानंतर आपण जो मोर तयार केलेला होता त्यावरती काही डिटेलिंग करणार आहोत. तर मोराची चोच जी आहे ती आपण लाल कलरने कलर करून घेणार आहोत. त्यानंतर ग्लिटर शीटचा शीट जे आहे त्यापासून आपण मोराचे जे कल्ले असतात ते तयार केलेले आहेत. ते आपण व्यवस्थित चिटकवून घेऊयात. त्यानंतर आता मोराचे डोळे आपण तयार करूयात. मोराचे डोळे तयार करण्यासाठी आपण एक थर्मोकॉल बॉल घेतलेला आहे. तो मध्यभागी कट करून त्याच्या दोन्ही बाजूंनी दोन्ही डोळे चिटकवून घेणार आहोत आणि त्याला मध्यभागी काळ्या कलरने एक स्पॉट देणार आहोत, ज्यामुळे त्याला डोळ्याचा आकार येईल. तर अशा प्रकारे आपल्या मोराची डिटेलिंग जी ती कंप्लीट झालेली आहे. आता मोराचा जो पिसारा आहे तो त्यावरती लावून अशा प्रकारे आपला मोर जो आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.